सर. तर सर्वांना जय भीम. जय भीम सर. जय भीम सर. जय भीम सर. जय भीम. जय भीम सर. जय भीम. जय भीम. तर 13 लोक झालेत. अजून 1-2-3 मिनिटं वाट बघू. जय भीम सर. जय भीम. जय भीम. जय भीम सर. जय भीम. या सत्राच्या शेवटी सर्वांना मी हे विचारणार आहे की हा वेळ सोयीस्कर आहे की नाही. इथून पुढे पण असा वेळ ठेवावा की नाही असा एक विचार आहे. आपण 9चा वेळ का ठेवला होता तर बहुतेक लोकांना बाहेर काम म्हणजे ऑफिसमध्ये काम करणाऱ्या लोकांना शक्यतो 8 नंतर ते रिलॅक्स असतात. घरी येऊन 8-8:30 नंतर रिलॅक्स असतात म्हणून आपण 9चा वेळ ठेवलेला होता. परंतु असं दिसतंय की 9चा वेळ पण काही लोकांना कन्व्हिनियंट नाही, योग्य नाही. तर 7:30 हाच वेळ 7:15 ते 7:15 किंवा 8:30 पर्यंत हा वेळ ठेवावा का असा एक तुम्हाला शेवटी प्रश्न विचारणार आहे. तो विचार करून सांगा. जर जास्तीत जास्त लोकांना हे सोयीस्कर असेल हा वेळ तर आपण हा वेळ ठरवू. आपल्यामध्ये आज कदाचित आनंद संदान सिंग सर जॉईन असतील अशी अपेक्षा करू. ते आहेत काय? जर ते असतील तर ते हा विषय काढतील, कारण ही लिंक त्यांना आपण जी झूमची लिंक आहे ती आपण वापरतो. आपण अर्धी वाट चालत आलो सम्यक सती साधनेची, किंवा ज्याला आपण सती साधना म्हणतो. खरं म्हणजे पूर्वी आपण सम्यक साधना किंवा सम्यक सती साधना असं म्हणायचो आपण याला, परंतु याला थोडस शॉर्ट करावं म्हणून याला सती साधना म्हणतो.
तर आपल्या या सती साधनेची आपण अर्धी वाट चालत आलेलो आहोत आणि मला आशा आहे की आपल्याला यातल्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या बेसिक गोष्टी लक्षात आल्या असतील. आपल्याला नेमकं काय करायचंय ही गोष्ट आपल्या लक्षात आली असेल असं मी आशा करतो. आणि जरी लक्षात आलेली नसेल तरी जास्त चिंता करायची कारण नाही. आपले सत्र संपल्यानंतर देखील आपण आपला जो संवाद आहे, आपलं जे बोलणं आहे आणि मधून मधून आपली सत्र जी आहेत ही चालू राहणार आहेत. आपली सत्र संपली आणि म्हणजे सगळं संपलं असं नाही. मी तर म्हणतो ही सुरुवात आहे. तर आज 21वा सत्र आहे आणि 21व्या सत्रामध्ये आपण जसं मागे आपण डिक्लेअर केलं की सतीपट्ठाण आणि सप्तबोध्यांग हा विषय मागच्या वेळेला डिक्लेअर केला होता, परंतु तो म्हणजे मागच्या वेळेचा किंवा आजचा किंवा पुढचा असा तो विषय नाही. आपण पहिल्यापासून पाहत आलो की आनापान सती, सतीपट्ठाण, सप्तबोध्यांग हे इंटरकनेक्टेड आहेत, ते टप्पे आहेत. त्यामुळं आपण त्यांना वेगळं करणार नाही, कारण आनापान सतीतूनच आपण आनापानची जागृती ठेवत ठेवतच आपण सतीपट्ठाणमध्ये उतरतो आणि सतीपट्ठाण नंतर आपण आपोआप सप्तबोध्यांगामध्ये जातो. आणि आपला जो प्रश्न आहे दुःखांचा, यातनांचा, तो आपण जेव्हा आपली साधना पूर्ण झालेली असेल, जेव्हा कधी होईल तेव्हा, ती 30 नोव्हेंबर पर्यंतच होईल असं नाही. कदाचित त्याला काही लोकांना अजून 6 महिने लागतील, वर्ष लागेल, 2 वर्ष लागेल, किंवा सांगता येत नाही. हे सत्र संपल्यात आपल्यापैकी काही लोकांना काही प्राप्ती होऊन जाईल, पण त्याची काय असं काय म्हणणार, त्याची काही गॅरंटी नाही कोणाला कधी मिळेल ते. कोण किती सिरियसली आणि एक मार्गी वन वे जो चालेल, बरोबर त्या मार्गाला धरून, त्या श्वासाला धरून, कायेमध्ये उतरून, कायेतल्या ज्या काही सुखद दुःखद जाणीवा आहेत त्यांना धरून, ज्याला पुढे चालून आपलं चित्त समजेल, ज्याला पुढे चालून आपले मनोधर्म समजतील, ज्याला पुढे चालून बुद्धाने सांगितलेला धम्म म्हणजे सत्य समजेल, जो आपल्या मनोधर्माला समजणार आहे. धम्म कोणाला समजतो? तो मनोधम्मांना समजतो. तर ज्याला ज्याला ते सापडत जाईल, समजत जाईल आणि उतरत जाईल, तसतशी त्याला ते तो लाभ होणार आहे, ती प्राप्ती होणार आहे. म्हणून आपण साधना, आपण प्रॅक्टिस किती सिरियसली करतो, मनापासून करतो, त्याला वेळ देतो, त्याच्यावर आपलं यश अवलंबून आहे आणि त्याच्यावर आपला प्रश्न सुटणं पण अवलंबून आहे. यश अपयश अशा भाषेत विचार करायची आवश्यकता नाही त्याची. आपला प्रश्न सुटला पाहिजे. आपल्या जीवनातले ताणतणाव कमी झाले पाहिजेत, आपल्या जीवनातल्या यातना कमी झाल्या पाहिजेत, आपल्यातल्या चिंता कमी झाल्या पाहिजेत, आपले हेवेदावे कमी झाले पाहिजेत, आपला एकाकीपणा कमी झाला पाहिजे, आपली भीती कमी झाली पाहिजे, आपलं डिप्रेशन कमी झालं पाहिजे, आपलं खचून जाणं कमी झालं पाहिजे. एका शब्दामध्ये आपलं दुःख कमी कमी होऊन आपण दुःख मुक्त झालं पाहिजे. तो आपल्या जीवनाचा मुख्य हेतू आहे. त्याच्यासाठीच आपली धडपड चालली आणि आपले साधनेचा उद्देश देखील तोच आहे. तर हे आपली साधना पूर्णत्वाला कधी जाईल?
तर आपण ती कशी अवलंबतो, कशी समजून घेतो आणि कसं त्याचं अवलंबन करतो किंवा कसं त्या साधनेच्या मार्गावर चालतो, हे आपल्या ज्याच्या त्याच्यावर अवलंबून आहे. आणि आपण ही गोष्ट परत परत समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर बेसिक गोष्ट जी आहे तो आपला श्वास आहे, नैसर्गिक श्वास, ज्याला आपण आनापानसती म्हणतो. आनापानसतीची साधना केल्याने ती महाफलदायक होते असं म्हटलेलं आहे. आणि आनापानसतीची साधना पूर्ण झाली की मग आपण सती प्रस्थान करतो किंवा सती प्रस्थान करते. सती म्हणजे भान, जागृती, आत्मभान, जागृती, त्याला आपण सती म्हणतो. आणि सती पुढे पुढे जाते म्हणजे आत अंतरंगात जाते. श्वासाच्या आधारे, आधी श्वासाच्या आधारे ती शरीराशी एकरूप होते. आणि ती कशी होते तर आपण पाहतो किंवा आपण अनुभव पण घेतला असेल की आपली काया, आपलं शरीर श्वास आत घेतं, आपलं शरीर श्वास बाहेर सोडतं. नैसर्गिकपणे आपोआप आपल्याला श्वास घेण्याची आणि सोडण्याची, मुद्दाम घेण्याची सोडण्याची आवश्यकता नाही. श्वास आपोआप नैसर्गिकपणे शरीर घेतं. आपलं पोटामध्ये जो श्वासपटल आहे त्याचं कंपन होतं किंवा त्याचं आकुंचन प्रसरण होतं. श्वास आत येतो, बाहेर पडतो, आत येतो, बाहेर. श्वासाची ही जी हालचाल आहे, श्वासाची ही जी मुवमेंट आहे शरीरातली, हा सतीचा विषय आहे, हे लक्षात घेऊया आपण. श्वासातली हवा हा सतीचा विषय ध्यानासाठी बनवला जातो. परंतु मी असं म्हणतो की सतीसाठी श्वासाची जी हालचाल शरीरामध्ये चालली आहे तो सतीचा, जागृतीचा विषय आहे. म्हणून आपण पुन्हा म्हणतो शरीर श्वास घेतं, शरीर सोडतं, असं हे आपण का म्हणतो? कारण शरीर श्वास घेताना आणि सोडताना आपल्याला ते अनुभवायचं आहे, त्याचं भान ठेवायचं आहे, त्याची सती ठेवायची आहे, जागृती ठेवायची. त्याला आपण आनापानसती म्हणतो. तर याच्यामध्ये श्वासाच्या आधारे शरीरामध्ये उतरेपर्यंत आपल्याला बऱ्याच गोष्टींचा अनुभव येतो. हे आपण एकदा एका सत्रामध्ये पाहिलेलं आहे आणि परत परत पाहिलेलं आहे. तर हे जे आनापानसती सूत्र आहे त्याच्यानुसार आपण जर पाहिलं तर काय म्हटलेलं की जेव्हा शरीर श्वास आत घेत असते तेव्हा शरीर श्वास आत घेत आहे याची आपण भान आणि जागृती ठेवतो. शरीर जेव्हा आत घेतं तेव्हा, शरीर जेव्हा बाहेर श्वास सोडतं तेव्हा शरीर आत श्वास कसा आत घेतं हे पाहायचं नाही. शरीर जेव्हा श्वास आत घेतं तेव्हा पाहायचं की शरीर श्वास आत घेत आहे. शरीर जेव्हा श्वास बाहेर सोडित आहे हे आपल्याला जाणवतं तेव्हा पाहायचं आहे की शरीर श्वास बाहेर सोडित आहे. शरीर श्वास आत घेतोय आणि आपण हे पाहायचा प्रयत्न करणार की शरीर श्वास बाहेर सोडित आहे, तर तसं नाही. या क्षणी आता जे काही जाणवतं, आता मी बोलताना जर श्वास बाहेर पडत आहे तर मला तेच पाहायचंय. मी जेव्हा बोलत नाही तेव्हा जेव्हा श्वास आत येत असेल तेव्हा ते मला पाहायचंय. तेच आपण आता आपण बोलत नाही आहात, आता आपण शांत बसलेले आहात आणि त्यामुळे आपल्याला ते आनापान पाहणं सोपं आहे. माझ्यापेक्षा तुम्हाला सोपं आहे, कारण मी आता एकाच वेळेला 2-3 कामं करतो. इथं मी हे सुत्ताचं वाचन पण करतोय, आपल्याशी बोलतो पण, त्याचबरोबर आनापान पण अनुभवण्याचा, शरीर अनुभवण्याचा प्रयत्न करतो. तर माझ्यापेक्षा तुम्हाला ते सोपं आहे की या क्षणी आपलं शरीर श्वास कसा आत घेत आहे
कसं बाहेर सोडत आहे हे तुम्ही सहजपणे पाहू शकता. आणि हाच महत्वाचा टप्पा आहे. काया अनापान करते असं आपण याला म्हणतो नैसर्गिकपणे. याला दुसरा एक शब्द आपण वापरला, अनात्म आन अनात्म अपान. अनात्म म्हणजे आत्म नाही, म्हणजे मी नाही, मी घेत नाही, मी सोडत नाही. शरीर श्वास आत घेत नैसर्गिकपणे, शरीर श्वास बाहेर सोडतं नैसर्गिकपणे. तर हा पहिला टप्पा. याला आपण अनात्म श्वास असं पण म्हणतो. ज्यांच्याकडे पुस्तकं आहेत त्यांना आता हे शब्द माहिती झालेले असतील. ज्यांच्याकडे पुस्तकं नाहीत त्यांनी पुस्तकं मागून, छोटं पुस्तक आहे ते मागून त्याचा अभ्यास करण्याची गरज आहे. तर जेव्हा शरीर श्वास आत घेत तेव्हा अनात्म श्वास, अनात्म आन, शरीर श्वास बाहेर सोडतं नैसर्गिकपणे अनात्म अपान, अनात्म आन अनात्म अपान. अर्थात त्या शब्दांना धरून चालायचं नाही, श्वासाला धरून चालायचं. श्वासाच्या अनुभवाला धरून चालायचं, शब्दांना नाही. नाहीतर शब्द मनात घोळतील आणि श्वास पाहायचा राहून जाईल. तसं नाही. श्वास चालू आहे, श्वासच पाहायचा आहे. शब्द फक्त आपल्याला पॉइंट आउट करतात, ते पॉइंटर आहेत. ते एक फक्त ते शब्द आपल्याला ती गोष्ट फक्त दाखवतात. श्वास म्हणताना श्वास शब्दामध्ये श्वास नाही, श्वास आतमध्ये आहे. त्यामुळे शब्दात अडकायचं नाही. श्वास म्हटलं की श्वास पाहायचा, शब्द सोडून द्या. श्वासाचा अनुभव, आन अपान, आत्ता, या क्षणी. शरीर कसं श्वास आत घेते या क्षणी हे पाहायचं आहे. शरीर कसं आन करतंय, म्हणजे काया आन काया अपान, या क्षणी जे आहे ते. जणू काय असं म्हणजे प्रवाहित राहून पाहायचे त्याला. कारण हा श्वास हा प्रवाह आहे. ही काय स्थिर गोष्ट नाही, ही गतिशील गोष्ट आहे, प्रवाहित गोष्ट आहे. आणि त्या प्रवाहामध्ये उतरायचं. जसं ज्याप्रमाणे आपण एखाद्या पाण्यामध्ये होडी सोडतो, वाहत्या पाण्यामध्ये जसे आपण कागदाची होडी सोडतो किंवा एखादी बोट जशी पाण्यामध्ये उतरते, किंवा आपण जसं पाण्याच्या प्रवाहामध्ये पोहण्यासाठी हळुवारपणे उतरतो, तसं अनापानच्या प्रवाहामध्ये सतीपूर्वक, जागृतीपूर्वक उतरायचं आहे. शरीर जेव्हा श्वास आत घेत असेल तेव्हा त्याच्यात उतरायचे. शरीर जेव्हा श्वास बाहेर सोडित असेल त्याच्यामध्ये उतरायचे, त्याच्यात राहायचे, त्याच्याशी एकरूप व्हायचे. त्याला आपण आन सती, अपान सती किंवा काया आन सती, काया अपान सती, या क्षणामध्ये, वर्तमानामध्ये. हा स्टार्टिंग पॉइंट आणि एंट्री पॉइंट आहे. हा जमला की आपली सती पठणाची सुरुवात झाली. पण तोपर्यंत काय काय अनुभव येऊ शकतात, किंवा आपण काय काय पाहिलं पाहिजे, म्हणजे काय काय अनुभवू शकतो. तर शरीराच्या आत श्वास येताना जर तो दीर्घ असेल, मोठा असेल तर तो दीर्घ आहे, मोठा आहे हे पाहायचंय. श्वास बाहेर पडताना श्वास दीर्घ असेल तर दीर्घ आहे हे पाहायचं आहे. शरीराच्या आत येताना श्वास जर ऱ्हस्व असेल, छोटा असेल तर तो पाहायचा आहे. शरीराच्या बाहेर जाताना श्वास जर ऱ्हस्व असेल तर तसा पाहायचा आहे. जसा आहे तसा. या सगळ्या शब्दांचा अर्थ काय, की जसा आहे तसा पहा. दीर्घ असेल तर दीर्घ आहे हे पहा, ऱ्हस्व असेल तर ऱ्हस्व आहे हे पहा. कधी कधी कोंडलेला असेल तर तो कोंडलेला आहे हे पहा. कारण कोणतो कधी कधी श्वास आपण घाबरल्यानंतर किंवा है ना, किंवा जसं मी आता बऱ्याच वेळा सांगितलं की ह्या कोरोनाच्या पिरियड मध्ये, काळामध्ये मी स्वतः अनुभव घेतला की श्वासाची अशी एक श्वास अपूर्ण पडतो, म्हणजे कोणतो.
श्वास पूर्ण मिळत नाही, शरीराला श्वास पूर्ण घेता येत नाही, कारण इन्फेक्शन आहे, काहीतरी प्रॉब्लेम आहे, फुफ्फुसामध्ये आहे किंवा पोटामध्ये आहे, इन्फेक्शन मुळे तो कमी पडतो. तर तोही अनुभव आहे. आता तो ह्या सूत्रात लिहिला नाही, पण तो प्रत्येकाचा व्यक्तिगत अनुभव आहे. आता काही लोकांना समजा दम्याचा त्रास आहे, तर त्यांचा श्वास त्या पद्धतीने येणार आहे आणि त्यांनी तो तसा जसा आहे तसा पाहून, त्याचं भान ठेवून, त्याच्यावरचा जो ताण तणाव आहे तो कमी करायचा आहे, किंवा तो कमी होतो. समजा दमा असेल, काही त्रास असेल आणि आपण सतीनं जागृतीपूर्वक ते पाहतो, तर त्याच्यावरचा ताण कमी होतो. तर श्वास जसा आहे तसा पाहायचा आहे, हा या सगळ्या सांगण्याचा अर्थ आहे. तर श्वास छोटा असेल, ह्रस्व असेल तर तसा पाहायचा आहे, ह्रस्व बाहेर पडताना ह्रस्व असेल तर तसा पाहायचा आहे. पुढे चालून श्वास आत येताना जर संपूर्ण शरीराचा अनुभव येत असेल, कायेचा अनुभव येत असेल, तर ती काया, ते शरीर सतीनं जागृतीपूर्वक पाहायचं आहे. श्वास आत येताना शरीर पाहायचं आहे, श्वास बाहेर पडताना शरीर पाहायचं आहे. शरीरातल्या ज्या हालचाली आहेत, आता जशी शरीरामध्ये आनापान करताना आपल्या शरीरामध्ये श्वासाची हालचाल आपल्याला जाणवते. हळूहळू जर आपण आतमध्ये कनेक्ट होऊ शकलो, स्वतःशी जोडले गेलो आपण सतीनं जागृतीनं श्वासाच्या आधारे, तर शरीरातल्या आणखीन बाकीच्या हालचाली जाणवू शकतात. तर ज्या ज्या काही जाणवतील त्याचा काही ठराविक साचा नाही, कोणाला काय जाणवेल. तर जे जाणवतं ते पाहायचं आहे, त्याला कायिक संस्कार आपण म्हणू शकतो. तर ते कायिक संस्कार पाहायचे आहेत, म्हणजे हालचाली पाहायच्या आहेत. संस्कार म्हणजे हालचालीच आहेत. संस्काराचा अर्थ असा होतो, जे आपल्याला कृती करायला भाग पाडतं त्याला संस्कार म्हणतात. संस्कार कर म्हणजे कृती, काहीतरी करण्यासाठी जी गोष्ट भाग पाडते त्याला संस्कार म्हणतात. तर शरीरातले संस्कार म्हणजे अंतस्थ ज्या काही हालचाली आहेत, बहिस्थ हालचाली आहेत, त्या पाहतो. शरीरातले संस्कार जर शांत होत असतील तर त्या पाहतो. शरीरा ह्या हालचाली पाहताना आणि तणाव कमी होताना, म्हणजे जागृतीच्या सरावामुळे, सतीच्या सरावामुळे आपल्यातले जे काही ताणतणाव कमी होतात, श्वासाच्या पातळीवरती, शरीराच्या पातळीवरती होत असतील तर म्हणजे इथे जबरदस्ती आपल्याला करता येणार नाही. काय परिणाम होऊ शकतात हे या सूत्रामध्ये सांगितलेलं आहे. पण आपण तसंच लगेच होईल अशी काही अपेक्षा करू शकत नाही. आपला सराव अशा दृष्टीने चालेल, अशा पद्धतीने चालेल, एवढं त्या सूत्रामध्ये सांगितलेलं आहे. तर जेव्हा कायातले संस्कार शांत होतील तेव्हा मन प्रसन्न होईल. जरा प्रीती असा शब्द आहे, प्रीती म्हणजे एक प्रकारची लहर, आनंदाची लहर आपल्या शरीरामध्ये दौडेल. तर तो अनुभव पाहायचा आहे, ती प्रसन्नता आणि तो आनंद पाहायचा आहे. श्वास आत येताना जर तो अनुभव येत असेल तर पाहायचा आहे, श्वास बाहेर पडताना तो अनुभव येत असेल तर पाहायचा आहे, अनुभवायचा आहे सतीनं जागृतीनं. तो आनंद आणि ती प्रसन्नता पाहिल्यानंतर आपल्याला एक प्रकारचं शारीरिक सुखाचा अनुभव येऊ शकतो. शारीरिक सुखाचा अनुभव येऊ शकतो. तर जेव्हा श्वास आत येत असताना जर ते शरीर सुखदायक वाटत असेल तर तसं पहा. यातना असतील तर तेही पहा, जसं असेल तसं पहा. पण जर आपली प्रॅक्टिस ही जर व्यवस्थित चाललेली असेल तर आपल्या त्या यातना, आपला तो ताणतणाव कमी होईल आणि आपल्याला शरीरामध्ये सुखाचा अनुभव येऊ शकतो. तसा जर आला तर तो जागृतीपूर्वक पहा, पण त्याला चिकटून राहायचं नाही आणि मला तसाच परत परत पाहिजे अशी अपेक्षा आपण ठेवून पुढं जायचं नाही. कारण अपेक्षा ठेवली, सुखाचा जर लोभ ठेवला तर मन तिथं थांबतं आणि मग पुढचा प्रवास थांबतो. म्हणून कुठल्याही अनुभवात अडकून पडायचं नाही. जसं आपल्याला अनुभव येतो आतमध्ये तसा अनुभव घेण्याचा प्रयत्न करायचा आणि पुढे जायचं आहे. मग त्याला पठ्ठाण म्हणतात.
पुढे जाणं म्हणजे काय, मागचा अनुभव सोडल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. आधीचं पाऊल सोडल्याशिवाय तुम्ही पुढचं पाऊल उचलू शकत नाही. म्हणून मागचं पाऊल सोडावं लागतं, तेव्हा पुढचं पाऊल उचलता. पुढचं पाऊल सोडावं लागतं, तेव्हा पुढचं पाऊल टाकता येतं. ते पाऊल टाकल्यानंतर मग पुढचं पाऊल टाकता येतं. तर ही गोष्ट वारंवार आपण लक्षात घ्यायची आहे. तर अशा प्रकारे सुखाचा अनुभव येऊ शकतो. त्याच्यानंतर आपल्याला चित्त म्हणजे जे हेलकावे खाणारं जे मन आहे, पाहिजे नको मध्ये, आशा आकांक्षांमध्ये, इच्छांमध्ये, तृष्णांमध्ये हेलकावे खाणारं जे मन आहे, जे आपल्याला अस्वस्थ करतं, चिंतित करतं. कारण त्याला काहीतरी नेहमी पाहिजे आणि काहीतरी नको. त्या इच्छा आकांक्षामध्ये मन हेलकावे खातं आणि ते विचलित होतं. तसं जर शांत होत असेल तर ते शांत होणारं चित्त पाहायचं आहे, अनुभवायचं आहे. अशा प्रकारे अनुभव घेत 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 आपण पुढे जातो आणि हे अनुभव घेता घेता आपण कायेमध्ये उतरलेले असतो. हा सर्वसाधारण मार्ग आहे. परंतु हे सगळं सांगितलेलं लगेचच आपल्याला अनुभवाला येईल असं नाही. परंतु जेव्हा येईल तेव्हा ते अशा पद्धतीनं आपण पाहायचं आहे, अनुभवायचं आहे. एक गोष्ट आपल्याला परत 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 लक्षात घेणं गरजेचं आहे. आता एक प्रश्न मला विचारला गेला, किंवा आपण जे पंचशील म्हणतो त्याचं काय, शिलाचरणाचं काय? फार महत्वाचा प्रश्न आहे ना. आपण नमो तस्सं आणि बुद्धं शरणं गच्छामी हे सगळं झाल्यानंतर त्रिशरण पंचशील संपलं की आपण प्राणातिपाता वेरमणी, अदिन्नदाना वेरमणी आणि कामे सुमिच्छा, मुसावादा आणि सुराम्यरमच्य वेगवेगळ्या प्रकारची शील म्हणतो आपण. तर मग या शिलाचरणाचं काय? तर आता इथं आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की जेव्हा आपण हा जागृतीचा अभ्यास करतो, सतीचा अभ्यास करतो, आणि जर आपल्याला आपलं मन विचलित होताना जाणवत असेल तर त्याच्या पाठीमाग एक कारण तर नक्कीच असतं का ह्या पंचशिलांपैकी काहीतरी आपल्याकडून चुकलेलं असतं नैसर्गिकपणे, अजागृतपणे. तर ते आपल्या लक्षात येतं आणि तिथून पुढं खऱ्या अर्थाने शिलाचरणाची सुरुवात होते. शिलाचरणाची सुरुवात आधी कधीच होऊ शकत नाही. जोपर्यंत आपल्याला आत्मभान येत नाही, स्वतःची जाणीव होत नाही, आपलं मन जागृत होत नाही, तोपर्यंत त्याला बरं वाईट, चांगलं वाईट कळणारच नाही. आपण का चुकतो हे कळणार नाही. आपण चुकतो हे कळायला नंतर शिलाचरणाची सुरुवात होते. नुसतं शिलाचरण पठण करून कधी शिलाचरण होत नाही. आणि हा आपला पण अनुभव आहे ना. आपण 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष आपण दोनदा तीनदा म्हणतो द्वितीयंपी तृतीयंपी, 3 वेळाला म्हणतो है ना. द्वितीयंपी तृतीयंपी अनेक वेळा पंचशिलांचं पठण आपण वर्षानुवर्ष करत आलेलो आहोत. तरी आपल्याला आपला अनुभव आहे असेल की आपल्याकडून काही हिंसा झाल्याशिवाय किंवा हिंसेचा विचार आल्याशिवाय राहत नाही. कधी कधी चोरीचा विचार आल्याशिवाय राहत नाही. कधी कधी व्यभिचाराचा विचार आल्याशिवाय राहत नाही. खोटं बोलल्याशिवाय राहत नाही. आणि दारू पिणाऱ्याला पुन्हा पुन्हा दारू प्यायची आठवण येते आणि पंचशिलाचं पठण करतो. हे चालू असतं. याचा अर्थ काय? याचा अर्थ एवढाच आहे की केवळ पंचशिलांचं पठण करून आपल्याला पंचशिलांचं पालन करता येत नाही. जोपर्यंत आपलं मन जागृत नाही, जोपर्यंत मनाला हे कळत नाही का ते कुठं चुकतं, ते विचलित का होतं, ते स्थिर का राहत नाही, हे जोपर्यंत त्याला कळत नाही, त्याला भान येत नाही, सती येत नाही, तोपर्यंत शिलाचरणाची सुरुवात होत नाही. मग ती नंतर आपोआप होते. मग ते सांगायची गरज नाही. शिलाचरण करण्याची गोष्ट नाही असे माझं मत आहे. शिलाचरण होण्याची गोष्ट आहे. ते आपोआप घडतं. कारण एकदा कळालं की शिलाचरण आपलं आपोआप घडणार. म्हणून ही सती महत्वाची आहे, जागृती महत्वाची आहे. हे देखील आपण लक्षात घेऊया. तर तो प्रश्न फार महत्वाचा होता.
आज 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 सर आलेत का? सर नाही दिसला आज. हॅलो. तर शिलाचरण आणि सती जागृती यांचा हा अशा प्रकारचा संबंध आहे. हा एक नवा मुद्दा आज आपण घेतला पंचशिलाचा. हा घ्यायचाच होता कधीतरी. तर पंचशील आणि सतीचा काय संबंध आहे ही एक गोष्ट आपण ओघाने पाहिलेली आहे. तर सती एकतर आपल्याला जागृत करते, भानावर आणते, शिलाचरण घडवून आणते, ताणतणाव शरीरावरचे आणि मनावरचे कमी कमी करते, आणि कमी झाल्यानंतर शरीरावरचे ताण कमी होणं याचा अर्थ असा की चित्त म्हणजे ज्याला पाहिजे नको ह्याच्या धडपडीमध्ये जे आपल्या शरीरावर ताण येत असतो, त्याच्यामुळे विचारांवर मनावर जो ताण येतो हा सगळा ताण म्हणजे शरीरावरचा ताण आहे. आणि तो सतीमुळं जागृतीमुळं मनाला ताण कळाला की ते स्वतः तणावातून मुक्त होतं. हा मुख्य मुद्दा आहे. जसं आपण परवा पाहिलं की खड्डा दिसला की आपण त्याला बायपास करतो, तसं मनाला कशामुळे ताण येतो हे जर कळालं तर ते स्वतः ताणातून मुक्त होतं. म्हणून मन हे नेहमी सतीमध्ये पाहिजे, जागृत पाहिजे, भानावर पाहिजे. हा मुख्य मुद्दा, सेंट्रल पॉइंट बुद्धांनी सांगितलेला आहे की मनाला जागृती हाच मुख्य मुद्दा आहे, सेंट्रल पॉइंट आहे. बाबासाहेबांनी पण जागृतीचा अग्नी तेवत ठेवा. कशासाठी? कळेल आपण कसं जगतो, आपण काय करतो, कसं वागतो, काय अन्याय सहन करतो, काय अत्याचार सहन करतो. आपण सहन करतो म्हणून अत्याचार होतात, हा पण एक मुद्दा आहे, लक्षात घेतला पाहिजे. गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या हे जे म्हटलंय ते कशासाठी? कारण गुलाम हा गुलामी सहन करतो म्हणून त्याच्यावर गुलामी लादली जाते. त्याने प्रतिकार केला की त्याच्यावरची गुलामी कमी व्हायला सुरुवात होते. म्हणून बाबासाहेबांनी जागृतीचा संदेश देऊन पुन्हा हाच मुद्दा सांगितलाय सामाजिक पातळीवर, व्यावहारिक पातळीवर, की त्रासातून जर बाहेर पडायचं असेल तर आधी जागृत झालं पाहिजे, आधी भानावर आलं पाहिजे. मग आपण कसं जगतो ते कळेल, कुठं राहतो आपण ते कळेल, कसे राहतो कळेल, स्वच्छ राहतो की अस्वच्छ राहतो, आपल्यावर जो अन्याय होतो तो आपल्याला कळतो का, आपल्याला शिक्षण मिळत नाही म्हणजे काय, आपल्याला शिवत नाही म्हणजे काय, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे आत्मिक भान म्हणजे मनाचं भान, स्वतःचं भान आल्यानंतर आपल्याला पुढची वाटचाल करता येते. पण स्वतःचं भानच नाही, कळतच नाही कसं जगतो, कुठं राहतो, काय खातो, काय पितो, कसं काय आचरण करतो, कसं बोलतो, कसा विचार करतो, हे जर कळतच नाही तर आपण कसं त्याच्यातून बाहेर येऊ शकतो. म्हणून सती, भान, जागृती फार महत्वाची गोष्ट आहे. बुद्धांच्या आणि बाबासाहेबांच्या शिकवणीतला मी हा समान धागा मानतो, जागृती सती. आणि आपल्या जीवनाचा उद्धार करण्यासाठी बाबासाहेबांनी स्वतःचा उद्धार करायचा असेल तर बुद्ध धम्म स्वीकारा, आपला उद्धार करायचा असेल तर आपल्याला जागृतीच्याच अंगाने बुद्धाचा विचार करावा लागेल. बुद्ध या शब्दाचा अर्थच जागृती होतो. सम्मा संबुद्ध म्हणजे संपूर्ण जागृतीच. आपल्याला जागृतीचा अनुभव जर येत असेल तर आपल्याला बुद्धाचा अनुभव येतो. बुद्ध कळतात, बुद्ध दिसतात, बुद्ध जाणवतात. जागृतीला जीवन कळणं म्हणजे धम्म कळणं आहे. आणि बुद्धांनी महत्वाचा एक संदेश दिला, यो धम्मं पश्यति सो मं पश्यति.
जो धम्म पाहतो म्हणजे जीवन पाहतो, अस्तित्व पाहतो, तो मला पाहतो. मला पाहतो म्हणजे काय, मला जो अनुभव आलेला तो त्याला येऊ शकतो. यो धम्मं पश्यति सो मग पश्यति. तर हे सतीचं आणि जागृतीचं महत्व आपण लक्षात घेऊया. हा मुद्दा जितका आपल्याला क्लिअर होत जाईल की आपल्याला नेमकं काय करायचं, तितकी आपली प्रॅक्टिस साधना जी आहे ना ही आपोआप सोपी होत जाणार आहे, सरळ होत जाणार आहे. फक्त समजून घ्यायचा उशीर आहे. आपल्याला माहिती आहे बुद्धांची शिकवण ही दृष्टीपासून, अंडरस्टँडिंग पासून सुरुवात होते. समज आली, प्रॅक्टिस आपोआप होणार. प्रॅक्टिस समजा समजली नाही, टेन्शन घ्यायची, मनावर ताण घ्यायची आवश्यकता नाही. समजून घेण्यासाठी प्रयत्न करूया. श्वासाच्या आधारे आपण कायेमध्ये उतरतो. सती पठ्ठानाची इथे सुरुवात होते. जागृती पुढे जाण्याची इथून खरी सुरुवात होते. श्वासाच्या आधारे आपण शरीरामध्ये आलो आणि शरीर जाणवायला लागलं की त्याला कायानुस्मृती असं म्हणतात, कायानुसती. जसं आपण अनापान जसा आहे तसा पाहता पाहता आपण अनापान सती करतो, तशी काया जशी आहे तशी पाहता पाहता आपण कायानुसती करतो. कशी आहे काया? समजा आता मी आपल्याशी बोलतोय तर मला माझी काया बोलते, कारण माझी जीभ बोलते, माझे ओठ हलतात किंवा आतमध्ये फुफ्फुसांची हालचाल चालली, पोटाची हालचाल चालली, ज्याला आपण बोलणं म्हणतो. ते एवढ्या मोठ्या गोष्टी त्याच्यामध्ये सामावलेल्या आहेत. तर त्याचं मला भान आहे, तर ते कायेचंच भान आहे. असेल तर ते कायेचं भान आहे, नसेल तर मी त्या पातळीवर भानावर नाही, सतीमध्ये नाही, कायानुसतीमध्ये नाही. अजून कायानुसतीमध्ये काय काय येऊ शकतं? आनापान सती हा पण नंतर कायानुसतीचाच भाग बनतो. नंतर कायेमधल्या ज्या अनेक हालचाली आहेत त्या अनेक हालचाली आपल्याला जाणवू शकतात. आता त्या काय काय जाणवतील त्याच्याविषयी विचार करत बसण्याची आवश्यकता नाही, कारण जो प्रांत अजून पाहिलाच नाही त्याच्याविषयी फक्त माहिती गोळा करत बसण्यात काय पॉईंट नाही. जे शहर पाहिलंच नाही ते शहर किती आपण वर्णन करून सांगितलं तरी जोपर्यंत आपण त्या शहरात जात नाही तोपर्यंत त्या वर्णनाचा काही फायदा नाही का? नाही तर मग ते त्या वर्णनावरच आपण विचार करत बसू, हे शहर असं, हे शहर असं, हे असं भारी, आणि इथं हे आहे तिथं ते आहे. ते शहराविषयी माहिती भरपूर होईल, पण त्या शहराकडे जाणाऱ्या गाडीतच अजून बसलो नाही आपण, तर त्या माहितीचा काय उपयोग नाही. तसं फक्त माहितीसाठी ह्या गोष्टी आपण माहिती करून घेतोय, परंतु त्याच्यात अडकून पडायचं नाही. का अडकून पडायचं नाही? तर त्याला अनुभवाच्या पातळीवरच पाहायचंय. तोपर्यंत ते फक्त एक ज्ञान म्हणून आपण त्याच्याकडे पाहायचं आहे. आणि पुढच्या प्रॅक्टिसचा एक मार्ग, पुढच्या प्रॅक्टिसचा एक ट्रॅक आपल्याला लक्षात घ्यायचा आहे की अनापानच्या आधारे आपण कायेमध्ये उतरलो की कायेमधल्या हालचाली आपल्याला जाणवतील. तर त्या कशा असतील हे फक्त मी आपल्याला आता, कारण आपण सूत्राचा अभ्यास करतोय त्यामुळे त्या गोष्टी आपल्याला सांगणं गरजेचं आहे. आणि त्या कशा असू शकतात त्या फक्त मी आता वाचून दाखवतोय, 2-3 गोष्टी, एक पॅराग्राफ फक्त. आणि याच्यावर आपण पुढच्या सत्रांमध्ये प्रॅक्टिकली चर्चा तर करणारच आहोत, परंतु आपली स्वतःची जबाबदारी अशी की ह्या सूत्रात सांगितल्याप्रमाणे आपण स्वतः अनुभव घेण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि त्याच्यासाठी साधना करायची आहे, प्रॅक्टिस करायची, बसायचं आहे, दररोज बसायचं आहे. किंवा दररोज बसायचं असं मी म्हणण्यापेक्षा प्रत्येक क्षणी स्वतःचं भान ठेवायचं. दररोज बसता की नाही, बसता की बसत नाही हा मुद्दा नाही, प्रत्येक क्षणी आपल्यावर लक्ष ठेवायचं आहे. की तुम्ही म्हणाल मग काम कधी करायचं, बाकीचं काम कधी करायचं, तर बाकीचं काम करायला तुम्ही ते चालू ठेवा,
पण श्वास तर त्यावेळेला चालू असतो ना. तुम्ही समजा आता स्वयंपाकघरात काम करताय, स्वयंपाक करताय, तर तेव्हा श्वास चालू असतो. तर श्वासाकडे पण लक्ष असू द्या, थोडस कामावर पण लक्ष असू द्या, श्वासावर पण लक्ष असू द्या. आणि त्याच्यामुळे आपलं कामही चांगलं होईल. शेतात काम करताना श्वासाकडे लक्ष असू द्या, तेही काम करा. ऑफिसमध्ये काम करताना स्वतःचं भान ठेवा, शरीराचं भान ठेवा, श्वासाचं भान ठेवा, तेही काम. हे सरावानं जमणार आहे, हे लगेच जमणार नाही. हे लगेच जमणार नाही, हे हळूहळू जमणार आहे. आणि म्हणूनच आपल्याला ह्या प्रॅक्टिससाठी वेगळं बसण्याची गरज आहे. एकाच वेळेला सगळं जमणार नाही. जमत असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल जमत तर थोडस वेगळं बसण्याची गरज आहे. परंतु बसूनच ही प्रॅक्टिस होते असा त्याचा अर्थ नाही. आपल्याला चालता बोलता आपल्याला ही प्रॅक्टिस करता आली पाहिजे, एवढी आपली तयारी होणं गरजेचं आहे. तर काय होतं पुढं, श्वास शरीराच्या आत येताना व बाहेर जाताना संपूर्ण काया अनुभवल्यानंतर जेव्हा शरीरातले संस्कार शांत होतात, तेव्हा कायेविषयीचा लोभ आणि द्वेष यातून मुक्त होऊन भिक्षू किंवा साधक कायेमध्ये कायानुपස්සना करतो. आता हे शब्द प्रयोग, जोपर्यंत आपल्याकडे पुस्तक नाही तोपर्यंत आपल्याला शब्दशः अर्थ किंवा शब्दशः त्याच्यामध्ये जाता येणार नाही. किंवा तुम्हाला मी जे ऑनलाईन पाठवलेलं आहे फेसबुकवर आहे, आपल्या ह्याच्यावर व्हॉट्सअपवर, ते आपण पाहायचं आहे सती साधना ग्रुपमध्ये. तर हे शब्द काय सांगतात, कायानुपස්සना म्हणजे काय, कायेमध्ये काय जाणवणार आहे हे सांगणारे हे शब्द आहेत. तर अशा पद्धतीनं काया पाहता 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 आपण कायानुसती करणार आहोत, कायेचं भान ठेवणार आहोत, कायेची जागृती ठेवणार आहोत. आणि आपण पुन्हा पुन्हा अजून एक गोष्ट पाहत आलेलो आहोत का ही काया जिवंत आहे, आपण जिवंत आहोत. जिवंत आहोत म्हणजे त्याच्यामध्ये जाणीव आहेत, काहीतरी जाणवतंय. जाणवणं म्हणजे जिवंतपणा आहे. आणि मुख्यतः आपल्याला जे जाणवतं ते कायेतलं सुख दुःख, काहीतरी ताणतणाव, काहीतरी दुखतं, काहीतरी होतं, काहीतरी आखडलंय, काहीतरी स्नायू आखडलेत किंवा रिलॅक्स झाले, मोकळे झाले, किंवा पाठ दुखते किंवा खाज येते किंवा डोकं दुखतं, डोकं आपण खाजवतो, किंवा चेहऱ्यावर आपल्या डोळ्यावर ताण येतो, मानेवर ताण येतो, कमरेवर ताण येतो, गुडघ्यात ताण येतो, गुडघे दुखतात, किंवा आणखी काही होऊ शकतं. आपल्याला ब्लड प्रेशर असेल तर ते जाणवतं, आपल्याला बाकी काही समजा शुगरमुळे किंवा आणखीन काही आजारामुळे किंवा आता ह्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे आपल्या शरीरावर मनावर जो काही ताण असतो तो ताण देखील आपल्याला जाणवतो. त्याचंही भान ठेवलं पाहिजे. तर ते भान ठेवल्यामुळं, ते जाणवल्यामुळं, उपचार तर चालूच आहेत, परंतु यातना जाणवल्यामुळे यातनांची जाणीव ठेवली की यातना सहन होतात. यातनांचं भान ठेवलं की यातना सहन होतात. का सहन होतात? की मनाला हे कळतं की हा मनोधर्म आहे, हे असं आहे, शरीर हे असं आहे, जाणीवा ह्या अशा आहेत, सुख दुःख अशी आहेत. जेव्हा ते भान नसतं तेव्हा तो म्हणतो नाही मला सुख पाहिजे आणि दुःख नको, सुख पाहिजे आणि दुःख नको. आणि तसं काय मनात आल्या बरोबर तसं काय होत नसतं आणि त्याचं जास्त दुःख होतं. दुःख नको म्हटल्यामुळे जास्त दुःख होतं, सुख पाहिजे म्हटल्यामुळं आणि ते न मिळाल्यामुळे दुःख होतं. हा मुद्दा लक्षात घ्या. सुख आणि दुःख ही दोन्ही दुःखाची कारण आहेत. कारण दुःख नको असतं म्हणून दुःख होतं, आणि सुख पाहिजे असतं पण ते नेहमी मिळत नाही म्हणून दुःख होतं. म्हणून सुख दुःख हे दोन्हीही चित्तामध्ये कंप निर्माण करतात. चित्तं यस्सन कंपती, हे महामंगल सूत्रातलं जी गाथा आहे ती सुख दुःख, यश अपयश, निंदा स्तुती, लाभ हानी,
ह्या ज्या परस्पर विरोधी गोष्टी आहेत, सुख दुःख, यश अपयश, निंदा स्तुती, लाभ हानी. सुखामुळे पण दुःख, दुःखामुळे पण दुःख, लाभामुळे पण दुःख, हानीमुळे पण दुःख, यशामुळे पण दुःख, अपयशामुळे पण दुःख, आणि निंदेमुळे पण दुःख, स्तुतीमुळे पण दुःख. कारण स्तुती नाही मिळाली तर दुःख होतं, हा लाभ नाही झाला तर दुःख होतं, हानीमुळे तर होतं, पण लाभ नाही झाला तरी दुःख होतं. यश मिळालं आणि ते टिकून नाही राहिलं, किंवा यश पाहिजे म्हणून नाही पाहिजे आणि नाही मिळालं तरी दुःख होतं. त्यामुळं यश अपयश, निंदा स्तुती, सुख दुःख आणि लाभ हानी याच्यामुळे चित्त कंप पावतं. तर ज्याचं चित्त कंप पावत नाही, चित्तन यस्य न कंपती, त्याला निब्बाणाची प्राप्ती होते, त्याला दुःखमुक्ती मिळते, किंवा त्याला दुःखमुक्ती मिळालेली असते. याचा दुसरा अर्थ असा आहे की त्याचं चित्त कंप पावत नाही. चित्त कंप पावणं म्हणजेच यातना आहे. तर सतीपट्ठाणामध्ये ह्या अशा काही गोष्टी आपल्याला एक एक करून पुढे पाहायच्या आहेत. कारण सतीपट्ठाणामध्ये अस्तित्व जागृतीपूर्वक पाहण्यामध्ये ज्या ज्या गोष्टी येतील त्या त्या गोष्टी बुद्धांनी सूत्राच्या रूपाने, शिकवणीच्या रूपाने सांगितलेल्या आहेत. आणि त्यातली कोणतीही गोष्ट आपण याच्यामध्ये विचाराला घेतली तरी तो विषय याच क्षेत्रातला आहे, याच प्रांतातला आहे. तर मला वाटतं आपण कायेच्या पातळीवर आलेलो आहोत. पुढच्या वेळेला आपण सतीपट्ठाणाचं पुढचं अंग पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि ते स्वतंत्र आहे असं नाही, कायेतच वेदना आहेत हे आपण पाहतो, कायेतच जाणीव आहेत. जाणीवांचं का सुख दुःखाच्या जाणीवांचं कारण चित्त आहे, आणि याच्याविषयी मनामध्ये विचार चाललेत म्हणून आपण बोलू शकतो. आणि बुद्धांनी ज्याला धम्म म्हटलेलं आहे ती शिकवण त्यांच्या विमुक्त चित्तातून, त्यांच्या निब्बाणावस्थेतून जे जे काही त्यांनी सांगितलेलं आहे त्याची आपण एक एक करून चर्चा करू शकतो, विचार करू शकतो, चिंतन करू शकतो. तीही धम्मानुसती आहे. पण या संदर्भात धम्मानुसती म्हणजे मनोधर्म. आपल्याला मानसिक क्रिया जाणवल्या पाहिजेत, स्पष्टपणे जाणवल्या पाहिजे. पण त्या केव्हा जाणवतील? जेव्हा त्या शांत होतील तेव्हा. आणि त्या मानसिक क्रिया, त्या विचार शांत कधी होतील? जेव्हा आपलं चित्त शांत होईल तेव्हा. चित्त शांत कधी होईल? जेव्हा आपल्या जाणीवा शांत होतील तेव्हा. आणि जाणीवा केव्हा शांत होतील? तर शरीरामधले जे ताणतणाव आहे हे आपल्याला सतीच्या आधारे, जागृतीच्या आधारे जेव्हा कमी करता येतील तेव्हा. त्याच्यातून शिलाचरण पण घडणार आहे आणि पुढच्या प्रगतीच्या अवस्था देखील आपल्याला एक एक करून मिळत जाणार आहे. तर असा हा गहन विषय आहे आणि तो आपण सोपा करून घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहोत. 8:06 झालेले आहे. चांगल्या तऱ्हेने समजलं. हा हा हा, धन्यवाद. जो माझा डाऊट होता तो पूर्ण निघाला. शेवटी आपल्या त्याचं पालन केलं तर त्याचे परिणाम चांगले अनुभवायला येतात. आपण जर नियम तोडला, शील तोडलं तर त्याचे दुष्परिणाम लगेच मनावर होतात आणि त्याचे ताबडतोब आपल्याला त्याची जाणीव होते. हो, फक्त शील आपलं तुटतंय किंवा शिलाचरण आपल्याकडून होत नाही हे आधी मनाला समजतं, ते समजलं पाहिजे. त्याच्यासाठी मन भानावर पाहिजे, सतीमध्ये पाहिजे. करेक्ट हे सूत्र आहे. तर हा सरांचा तो प्रश्न समजला. होता. धन्यवाद सर. थँक्यू. जय भीम. जय भीम सर. हा हा.
अजून आपल्याकडे 5-7 मिनिट आहेत. आणि आनंद सर आलेत का? आनंद संधानशी सर नाही. तर आपले प्रश्न संपल्यानंतर मी एक गोष्ट आपल्याला विचारणार आहे की गुरुवारचा वर्ग अशाच पद्धतीने 7:15 ते 8:15 आपल्या सर्वांना शक्य आहे काय? तर ज्यांना शक्य नाही आणि होय त्यांनी चार्ट मध्ये टाकायला हरकत नाही. शक्य आहे 7:15 सर. कारण यामुळे लवकर झोपण्याची सवय असते, ती त्यांना फायदेशीर आहे. बरोबर. हा आता हा सकाळी 9चा वेळ उठतायत. का ठेवला होता सर आपण? कारण हा. आता मुंबई सारख्या ठिकाणच्या लोकांना ते त्यांचं घरी येणंच 8 नंतर असतं बऱ्याचदा, 7:30-8 नंतर. त्यामुळे ते रिलॅक्स होऊन जेव्हा ते बसू शकतात तर तो 9चाच वेळ आहे बऱ्याचदा. म्हणजे जास्त म्हणून बघा बहुतेक सत्र जे नाही, ठीक आहेत आहे. पण सगळ्यांच्या 7:15 सोयीनुसार. कारण आता लॉकडाऊन मुळे काही लोक अजून नियमित नाहीत जात, नाही का? तर जर हरकत नसेल तर आपण 7:15ची वेळ ठेवूया. तर हा, योग्य होईल ते, हा. बरोबर आहे. पण तर आता मग इतरांचा विचार करा. पण हो. मला असं हा इतरांचा सर विचार करा. हा सर मी बोला. हा, बोला बोला. मला असं वाटतं की आपला 9चा टाइमच ठीक आहे, कारण महिलांना हा वेळ थोडासा स्वयंपाकाचा हा राहतो. हा 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 तोही महिलांसाठी पण 9चा वेळ सोयीस्कर असतो, कारण सर्व स्वयंपाक पाणी जेवण खावणं उरकलेली असतात. बरोबर आहे. आणि जे आपण दिवसभराचा जो व्यस्त आहे तो आपण हो. कशा पद्धतीने आपण घालवला त्याच्यावर म्हणजे आणि आपल्याला विचार करता येतो. बरोबर. आणि त्याची आपण सती ठेवण्याचा प्रयत्न करतो, सती जागृतीमध्ये बरोबर दिनचर्याच्या. बरोबर. बरं, हा एक मुद्दा आहे. बरं, ठीक आहे. आपण मी तुम्हाला परत हे करीन, मेसेज टाकेल जो काही वेळ फायनल होईल त्याचा. कारण त्यात आनंद संधान सरांना ही लिंक 9 वाजता पाहिजे असते, आणि समजा ही लिंक त्यांना दिली तर मग माझी एक पर्सनल लिंक आहे, परंतु त्याला एकदा ब्रेक घ्यावा लागतो, तुम्हाला माहिती आहे. मग त्याला आपण पाहिलेलं आहे की 40 मिनिटानंतर ते आपोआप ब्रेक घ्यावा लागतो आणि परत रिकनेक्ट करावं लागतं. आणि ही जी लिंक आहे ही पेड लिंक असल्यामुळे आपल्याला सलग चालते. त्याचं ते दानदाती याचं भाडं देतात मला वाटतं. तर ठीक आहे, काही प्रश्न असेल तर आपण त्याच्यावर बोलू आपण. नसेल तर आपण या ठिकाणी थांबूया. प्रत्येक जण सराव करील, प्रॅक्टिस करील, सती साधना याची प्रॅक्टिस करील अशी मी अपेक्षा ठेवतो आणि या ठिकाणी थांबतो. प्रॅक्टिस शिवाय बाकी त्याला काही अर्थ नाही. थांबायचं मग.